स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर वाढण्याची कारणे हा आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आणि आरोग्यविषयक विषय आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढताना दिसत आहे. तर याची लक्षणं काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत. आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये स्त्रिया घर, नोकरी, जबाबदाऱ्या या सर्वात अडकून स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतायत आणि हाच निष्काळजीपणा हळूहळू घातक ठरतोय आणि त्यातूनच वाढतोय गर्भाशयाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर, थायरॉइडचा कॅन्सर. तर हे कॅन्सर का वाढतात आणि त्यापासून कसं वाचवता येईल? पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोन्सचं असंतुलन. ताणतणाव, चुकीचा आहार आणि झोपेचा अभाव यासारख्या कारणांमुळे कॅन्सर वाढताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्या यामुळे हे हार्मोन्स बिघडतात. जेव्हा इस्ट्रोजन जास्त वाढतं तेव्हा पेशींची वाढ अनियंत्रित होते आणि स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. HPV व्हायरस. गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे ह्यूमन पॅपिलोक व्हायरस. हा व्हायरस लैंगिक संबंधातून शरीरात प्रवेश करतो. जर संसर्गानंतर दीर्घकाळ त्यावर उपचार झाले नाहीत तर पेशीमध्ये बदल होऊन कॅन्सरच्या पेशी तयार होतात. त्यामुळे HPV लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही लस 9 ते 14 वयाच्या मुलींना आणि तरुणींना दिल्यावर संसर्गापासून त्यांचा बचाव करता येतो. त्याचप्रमाणे चुकीचा आहार आणि जीवनशैली. आजकालचे आहार, फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, प्रोसेस्ड खाद्यपदार्थ, साखर आणि तेलकट पदार्थ शरीरात फ्री रॅडिकल्स वाढवतात. हे फ्री रॅडिकल्स पेशींना नुकसान करून कॅन्सर निर्माण करतात. त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव, जास्त बसून राहणं यामुळे मोटापा वाढतोय. हार्मोन्सचं असंतुलन होतंय. त्यामुळे संतुलित आहार, नियमित योगा आणि हिरव्या भाज्या, हळद, लसूण आणि अँटीऑक्सिडंटसारखी फळं घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे धूम्रपान, मद्यपान आणि रासायनिक पदार्थ यांचं सेवन कमी केलं पाहिजे. काही स्त्रिया थेट धूम्रपान करत नाहीत, पण पॅसिव्ह स्मोकिंग देखील धोकादायक आहे. सिगारेट, गुटखा, मद्य आणि काही सौंदर्य प्रसाधनामध्ये देखील कॅन्सरजनक रसायने असतात. जसं की कपड्यांवरील रंगद्रव्ये, अन्नातील प्रिझर्व्हेटिव्हज, घरगुती रसायनांच्या संपर्कातही आल्यानंतर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे ताणतणाव आणि झोपेचा अभाव. ताण हा प्रत्येक आजाराचं मूळ आहे. सततचा ताण कॉर्टिसोल हार्मोन्स वाढवतो, जो प्रतिकारशक्ती कमी करतो. शरीरातील पेशींचं नैसर्गिक नियंत्रण कमी होतं आणि त्यातून कॅन्सर वाढतो. नियमित तपासणीचा अभाव. भारतात बहुतेक स्त्रिया लाजेमुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे तपासणी करत नाहीत, परंतु जर पॅप स्मिअर टेस्ट, HPV टेस्ट किंवा मॅमोग्राफी दर 2 ते 3 वर्षांनी केली तर कॅन्सर लवकर बराही होऊ शकतो. कोणताही आजार व्हायच्या अगोदर शरीर कोणती ना कोणती लक्षणं किंवा संकेत दाखवत असतं. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर तो आजार मात्र वाढत जातो. तेव्हा शरीर जे संकेत दाखवतं किंवा जी लक्षणं दाखवतं त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार तुम्ही घेतले तर तुमचा आजार आटोक्यात येऊ शकतो आणि दीर्घ आजारापासून तुमचं संरक्षणही होऊ शकतं. तेव्हा त्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. काही लक्षणं दिसल्यास त्याकडे तर अजिबातच दुर्लक्ष करू नका. पहिलं महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळी अनियमित होणं, पोट फुगणं, रक्तस्राव, स्तनात गाठी, पोटदुखी किंवा पाठदुखी, थकवा जाणवणं, वजन घटणं यासारखी लक्षणं जर दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि योग्य ते उपचार नक्कीच करून घेऊ शकता. तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल आणि या आजारांपासून जर तुमचा बचाव करायचा असेल तर दररोज 30 मिनिटं व्यायाम हा केलाच पाहिजे. फळं, भाज्या, हळद, लसूण, तुळस यांचा आहारामध्ये समावेश करा. रोज पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. ताणतणाव कमी करणं गरजेचं आहे. साखर कमी करा, धूम्रपान कमी करा, मद्यपान टाळा. दरवर्षी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. तिचं आरोग्य हे घराचं आरोग्य आहे. म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष न करता तपासणी, आहार आणि सकारात्मक विचार ठेवणं हेच खरं संरक्षण आहे. तेव्हा तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली तरच तुमचं कुटुंब सदृढ आणि निरोगी राहणार आहे. तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य नक्कीच पार पाडत असताना तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन स्वतः निरोगी आणि सदृढ राहिला तर तुमचं कुटुंबही निरोगी राहणार आहे. याची जाणीव प्रत्येक स्त्रीने ठेवणं गरजेचं आहे.